सर्वांचं एनलाईट कोचिंग क्लासच्या पहिल्या लेक्चरमध्ये, पहिल्या लेक्चर नाही खूप लेक्चर झाले, व्हिडिओच्या पहिल्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माय नेम इज गणेश सर आणि आपण बघत आहोत स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आत्ताच आपण बघितलेला आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय. एखाद्या युनिट मासला म्हणजे युनिट मास म्हणजे समजा मी एखादा युनिट मास गृहीत धरलाय 1 kg, ओके, आणि एखाद्या 1 kg वस्तुमानाचा एखादा गोळा आहे, काही आहे, कोणताही ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचं जे तापमान आहे जर मी 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं, सगळेजण इकडे लक्ष द्या, 1 डिग्री सेल्सिअसनं जर वाढवलं तर त्याला काय म्हणणार मी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणणार. काय म्हणणार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, जर समजा आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे, उदाहरणामध्ये 3 आपण गोळे घेतले, आयर्न, कॉपर आणि लीड. 3 आपण हे घेतले, त्या तिघांनाही गरम पाण्यामध्ये जर ठेवलं, आपण त्यांना समजा 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवलं, तर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोणत्या ऑब्जेक्टची, कोणत्या ऑब्जेक्ट जो आहे, कोणता आयर्न आहे, कॉपर आहे आणि लीड आहे, या तिन्ही ऑब्जेक्ट पैकी कोणाची स्पेसिफिक हीट जास्त आहे याचं उदाहरण बघण्यासाठी आपण तिघांना काय केलं, 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवलं आणि 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवल्यानंतर त्यांना एका वॅक्स लेअरवर ठेवलं. कशावर ठेवलं? वॅक्स लेअरवर ठेवलं. म्हणजे वॅक्स लेअर म्हणजे काय रोहित? मेणाचा गोळा, मेणाचा थर. मेणाच्या थरामध्ये जर ठेवलं तर मला असं आढळून आलं की जो आयर्न आहे तो आयर्न काय चाललाय रे, जास्त डीपर चाललाय. कॉपर जो होता तो मेडिएटर मध्ये चाललाय आणि जो लीड आहे तो कमी मध्ये चाललाय. आता हे कशामुळे झालं? प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे त्यांची स्पेसिफिक हीट घेण्याची जी कॅपॅसिटी आहे, हीट घेण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कशी आहे, वेगवेगळी असते. समजा आयर्नची कॅपॅसिटी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. कॉपरची कशी आहे, कमी आहे. आणि लीडची कशी आहे, तर त्यापेक्षा कमी आहे. ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ठरलेली असते. असं झालं असतं जर समजा तुम्ही उदाहरणामध्ये असं गृहीत धरा की तुमच्या स्वयंपाकघरामध्ये कशाचे आपण भांडे वापरतो, स्टीलचे भांडे वापरत असतो, बरोबर आहे. त्याऐवजी लोखंडाचे भांडे वापरतो का? नाही. लोखंडाचे भांडे का वापरत नाही, तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक हीट त्याची जास्त आहे. नाहीतर आपल्याला काय झालं असतं, गरम झालं असतं, पोळालं असतं. ओके, तर यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मधल्याला जे दर्शवण्याचा सिम्बॉल जो आहे त्याला म्हणायचं स्मॉल सी. कसा आहे तो? स्मॉल सी. स्पेसिफिक हीट एनर्जी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जर दाखवायची असेल, पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता, मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं, विशिष्ट उष्माधारकता. विशिष्ट उष्माधारकता दाखवण्याचा सिम्बॉल आहे स्मॉल सी. आणि एसआय युनिट आणि त्याचं सीजीएस युनिट दिलेलं आहे. एसआय युनिट मध्ये त्याला म्हणतात जूल पर डिग्री सेल्सिअस. कशामध्ये मोजतात? जूल पर डिग्री सेल्सिअस. किंवा सीजीएस सिस्टीम मध्ये त्याला काय म्हणतात, कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ओके, सीजीएस आणि एसके सिस्टीम, एमकेएस सिस्टीम आणि सीजीएस सिस्टीम काय माहिती आहे तुम्हाला. एसआय सिस्टीम मध्ये एमकेएस असतात मीटर, किलोग्राम, सेकंद, सेंटीमीटर, ग्राम, सेकंद असे 3 याच्यामध्ये मोजत असतो आपण. जर समजा आता सांगितलं स्पेसिफिक हीटचं जर एक्झाम तुम्हाला डेफिनेशन जर सांगायची असेल, पर युनिट टाइमला किंवा एखाद्या युनिट टाइमचा एखाद्या ऑब्जेक्टची एका युनिटचं म्हणजे एका युनिट म्हणजे कोणतंही युनिट घ्या, 1 kg युनिट घ्या, त्याचं जर समजा मी तापमान 1 डिग्री सेल्सिअसनं रेज केलं, 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं, तर 1 डिग्री सेल्सिअसनं जे वाढवलेलं तापमान आहे त्या तापमानाला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं म्हणतात. काय म्हणतात? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. समजा? ओके, आता एखाद्या ऑब्जेक्टनं किती एनर्जी ऍब्झॉर्ब केली, एखाद्या ऑब्जेक्टनं एनर्जी किती कंझ्युम केली, एखाद्या ऑब्जेक्टनं किती एनर्जी गेन केली, हे जर मला सांगायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे. त्याला आधी गृहीत धरूया की एखाद्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट कशाने दाखवतो आपण, स्मॉल सी न, बरोबर आहे. स्पेसिफिक हीट दाखवण्याचा स्मॉल सी आहे. आणि एखाद्या ऑब्जेक्टचं मास समजा गृहीत धरा की मास काय आहे, एम आहे. आणि डेल्टा टी काय आहे, त्याच्यामधला टेम्परेचर मधला बदल आहे. काय म्हणायचं? टेम्परेचर मधला बदल. पहिल्यांदा असं गृहीत धरूया की टेम्परेचर मधला राईज आहे, म्हणजे राईज इन टेम्परेचर आहे, तापमान वाढणार आहे. ओके, सुरुवातीला टेम्परेचर वाढत आहे असं समजा. जर टेम्परेचर वाढत असेल तर माझा फॉर्म्युला काय येणार आहे, ऍब्झॉर्ब इन टेम्परेचर काढायचं असेल तर मला एम म्हणजे काय, त्या वस्तूचं मास, बरोबर आहे, म्हणजे वस्तुमान. सी म्हणजे काय आहे, त्याच्यामधली स्पेसिफिक हीट, त्याचं स्पेसिफिक हीट दिलेलं आहे, जसे की वॉटरची 1 आहे, नंबर 2 प्रॅफिनची 0.54 आहे, तुमच्या पुस्तकामध्ये चार्ट दिलेला आहे, बरोबर आहे. त्यानुसारच पाठ करायचे. आता बरेच वेळा वॉटरची याची त्याची आयर्नची 2-3 वेळा त्या एक्झाम्पल मध्ये विचारले जातं, त्या दोघा तिघांची पाठ करून टाकायची. ओके, ओंकार इकडे लक्ष दे. तर नंतर आहे मर्क्युरीची सगळ्यात कमी आहे 0.033 आणि वॉटरची सर्वात जास्त आहे 1.0. समजलं? ओके, याच्यानंतर जर आपल्याला समजा रायझिंग टेम्परेचर काढायचं असेल, एम सी डेल्टा टी न काढतो आपण. ओके, जर समजा एखाद्या ऑब्जेक्टचं
तापमान आहे माझ्याकडे 80 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. आणि 80 डिग्री सेल्सिअस पासून समजा 20 डिग्री सेल्सिअस त्याच्यामध्ये वाढ झाली, तर रायझिंग टेम्परेचर कसं काढायचं? समजा डेल्टा टी जो आहे तुमचा, डेल्टा टी मध्ये तापमान कितीनं वाढलं? 20 डिग्री सेल्सिअसनं. तर सुरुवातीला किती होतं? 80 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 80 डिग्री सेल्सिअस मध्ये 20 डिग्री सेल्सिअसनं वाढलं तर किती डिग्री सेल्सिअस वाढले तुमचं? 100 डिग्री सेल्सिअस तापमान झालं. कळाले का? ओके. किंवा जर समजा तुमचं डेल्टा टी टेम्परेचर, रायझिंग टेम्परेचर आता कमी झालं, ओके. जर समजा 100 होतं, नंतर जर 60 झालं, म्हणजे डेल्टा टी मधलं टेम्परेचर कमी झालं, 100 मायनस 60, डेल्टा टी काय असेल मग तुमचा? 40 डिग्री सेल्सिअस. म्हणजे रायझिंग टेम्परेचर असो किंवा लोईंग टेम्परेचर असो, या फॉर्म्युल्यात दाखवायचं. लक्षात ठेवायचं एम सी डेल्टा टी. कसं लक्षात ठेवायचं? एम सी डेल्टा टी. ओके. नंतर आहे तुम्हाला एनर्जी ट्रान्सफर म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? एनर्जी एक्सचेंज किंवा हीट एक्सचेंज म्हटलं जातं. ओके. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की पुस्तकामध्ये तुमच्या शाळेच्या दप्तरामध्ये तुम्ही जर एखादा गरम डबा ठेवला तर ते काय होतं? गरम डबा जर तुम्ही काढून घेतला तर तुमची पुस्तकं किंवा शाळेचं दप्तर जे आहे ते गरम होते. हे कशामुळे झालेलं आहे? जे गरम पदार्थ होता, कोणता? तुमचा डबा गृहीत धरा. तर ज्या गरम पदार्थाकडून एखाद्या कोल्ड ऑब्जेक्टकडे काय होत असतं? हीट ट्रान्सफर होत असते. समजा मी काय केलं, एक असा एक हे घेतला, त्याला काय म्हणलं जातं? बॉक्स घेतला. त्याला हीट रेजिस्टन्स मटेरियल पासून बनलेला असतो. तो हीट रेजिस्टन्स मटेरियल म्हणजे काय? त्याची जी हीट एनर्जी आहे ती बाहेर जात नाही. हीट एनर्जी जी आहे ती बाहेर जात नाही. ओके. मधामध्येच आहे. मग काय एक्सचेंज करायचे? ते मधामध्ये काय करायचे? करा मधामध्ये. कळाले? मग एक आहे हॉट ऑब्जेक्ट, एक आहे कोल्ड ऑब्जेक्ट. तर हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट ठेवल्यावर काय होईल रे? हॉट ऑब्जेक्टची जी एनर्जी आहे ती कुणाकडे ट्रान्सफर होईल? कोल्ड ऑब्जेक्टकडे. हॉट ऑब्जेक्टची कोल्ड ऑब्जेक्टकडे चालली म्हणजे हॉट ऑब्जेक्टची काय व्हायली? कमी व्हायली. एनर्जी कमी होणार आहे त्याची. आणि कधीपर्यंत कमी होणार आहे? जोपर्यंत कोल्ड ऑब्जेक्ट हा त्याच्या बरोबरला लेवलला येत नाही तोपर्यंत. कधीही ट्रान्सफर व्हायची असेल, हीट एनर्जी ट्रान्सफर व्हायची असेल तर हॉट ऑब्जेक्ट कडून कोल्ड ऑब्जेक्ट कडे, म्हणजे रायझिंग टेम्परेचर कडून जास्त टेम्परेचर कडून कमी टेम्परेचर कडे काय होत असते? गेन आणि लूज होत असते. लूज कोणाची होणार आहे? हॉट ऑब्जेक्टची लूज होणार आहे. कळाले? आणि गेन कुणाला होणार आहे? रोहित. ग्रहण कोण करणार आहे? थंड ऑब्जेक्ट. कोणता ऑब्जेक्ट? थंड. आणि देणार कोण आहे? हॉट ऑब्जेक्ट देणार आहे, म्हणजे तो लूज करणार आहे, त्याची एनर्जी कमी होणार आहे. मग याला जर आपल्याला फॉर्म्युली सांगायची असेल तर याला सांगतो आपण हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट. हीट एनर्जी जी आहे हॉट ऑब्जेक्टनं किती लॉस केली त्याच्या बरोबरला काय म्हणतो आपण? हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. समजा याने 20 डिग्री सेल्सिअस लूज केली तर त्यानं काय करणार आहे? 20 डिग्री सेल्सिअस गेन करणार आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. याला काय म्हणायचं? प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. तर याच्यानंतर बाकीचे जे आहेत काय आहे? नंतर मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट हे आपण बाकीचं उद्या बघूया. धन्यवाद. आजच्यासाठी एवढंच.